सोपं त्यालाच म्हणतात जे सर्वांना जमतं त्याचं नाव सोपं, जे काहीला जमतं काहीला जमत नाही त्याचं नाव अवघड. अवघड कोणी न करी सांगता. किती सुंदर. सोपं म्हणजे सर्वाला जमतं, अशी सोप्याची सोपी व्याख्या. जे सर्वाला जमतं त्याचं नाव. कीर्तन करणं अवघड आहे का सोपं आहे? थोडं अवघड आहे. पाहून या ग्रंथ तर महत्वाचंच आहे, पण आचार विचार संपन्न व्यक्तीची सुद्धा आता गरज आहे की जी व्यक्ती पाहिल्यानंतर लोकाला ऐकावं असं काही राहिलं नाही पाहिजे, असं वाटलं नाही पाहिजे की बाबांनी हे सांगितलं नाही, जे सांगितलं त्याच्यातच कल्याण होऊ शकतं, असं व्यक्तिमत्व असावं. म्हणून पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हा आले जाण फळ त्याचे. म्हणजे कीर्तन अधिकारानुरूपच करीत जावं. बरेच लोकांनी ह्या प्रमाणाचा चांगला उपयोग केला. यारे यारे लहान थोर नारी नर, त्यांच्या बुद्धीने त्यांनी उपयोग केला. पण साधू संतांनी दिलेल्या मर्यादा, इथे जे सगळे फोटो लावलेले आहेत अतिशय सुंदर महात्म्याचे आहेत, यांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाचा स्वीकार करणंही गरजेचं आहे. नसता आपलं पांगल्याशिवाय राहणार नाही. जाऊ दे.